नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी वाराणसीमधनं. वाराणसीतल्या राजघाट पुलावर चेंगराचेंगरी होऊन 24 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी आहेत. बाबा जय गुरुदेव यांच्या सत्संग दरम्यान काल ही दुर्घटना घडली आहे. वाराणसीतील राजघाट इथे आजपासून बाबा जय गुरुदेव यांचा 2 दिवसीय सत्संग सुरू होणार आहे आणि यासाठी भाविक गंगा नदी किनारी असलेल्या डोमरी गावाकडे निघाले होते. दरम्यान भाविकांमध्ये पूल कोसळण्याची अफवा पसरली आणि लोकांनी पळापळ सुरू केली. त्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झालाय. या कार्यक्रमासाठी केवळ 3000 लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात 70 ते 90 हजार लोक एकाच वेळी जमा झालेले. या दुर्घटनेसंदर्भात मोदींनी दुःख व्यक्त करत गरजूंना सर्व ती मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी 2 लाख तर जखमींसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गोव्यात सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण ब्रिक्स परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्यात. S-400 मिसाईल तंत्रज्ञानासाठी दोनही देशांमध्ये करार झालेला असून कामो हेलिकॉप्टर्स विक्रीसाठी देखील रशियानं सकारात्मक प्रतिसाद दिला. दहशतवादाविरोधाच्या लढाईसाठी रशिया नेहमीच भारताच्या पाठीशी असेल असं आश्वासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिलेलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय. ब्रिक्स संमेलनासाठी एकत्र आलेल्या 4 देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी काल मोदी जॅकेट परिधान केलेला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्रपती मिचेल टेम आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जाकोब झुमा यांनी वेगवेगळ्या रंगाचे मोदी जॅकेट घालून डिनरसाठी हजेरी लावली आणि उत्साहात फोटो सेशन देखील केलं. दिवाळी ऐन तोंडावरती आलेली असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होतीये. पेट्रोल ₹1.34 तर डिझेल ₹2.37 महागलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे इंधनाचे दर वाढल्याचं कळतंय. डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनाच्या किमतींवरती सुद्धा होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्यानंतर आता कल्याणमध्येही मेट्रो धावेल असे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून मिळालेत. नागपुरातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. वेळ आल्यावर कल्याण मेट्रोची घोषणा करेन असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीकरांची उत्सुकता ताणून ठेवली आहे. दरम्यान पुणे मेट्रोची उभारणी नागपूर मेट्रो कंपनीकडनं करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. नागपूर मेट्रोसाठी चीनच्या CRRC कंपनीसोबत करार झालेला आहे. त्या करारानुसार ही कंपनी रेल्वे उपकरण निर्मितीचा कारखाना नागपुरात उभारणं अपेक्षित आहे. 80 लाख लोग ट्रैवल कर पाएंगे, इतना मेट्रो का नेटवर्क हमने तैयार करने के लिए ले लिया. 60 सालों में 70 लाख लोगों की व्यवस्था और 2 सालों में 80 लाख लोगों की व्यवस्था एयर कंडीशन, फास्ट, पूरी तेजी के साथ. और इसको हम मुंबई में, केवल मुंबई तक नहीं तो मुंबई का जो MMR रीजन है, कल्याण हो, ठाणे हो, उसके आगे भी ले जाएंगे. उसकी अनाउंसमेंट आज नहीं करता हूं, सही समय पर करूंगा. तो ये नेटवर्क हमने यहां पर शुरू किया है, काम भी शुरू हो गया है. कोल्हापूरनंतर आज ठाण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा धडकणार आहे. ठाणे शहरातील 3 हात नाका ते सेंट्रल पार्क मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चामध्ये ठाण्यालगत असलेल्या नवी मुंबई, भिवंडी, पालघर या ठिकाणांवरनं मोठ्या संख्येनं लोक सहभागी होतील. त्यामुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू नये यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे शहरात जड वाहनांना बंदी आहे. सोबतच सुरक्षेसाठी 400 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजपाठा आज ठाण्यामध्ये तैनात करण्यात आलाय. तर तिकडे चिपळूणमध्येही आज मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. चिपळूणमध्ये पवन तलाव ते प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. मात्र मोर्चामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. विराट गर्दीची परंपरा मराठा मूक क्रांती मोर्चानं कोल्हापुरातही कायम ठेवली. मराठा मूक मोर्चा निमित्तानं कोल्हापुरातल्या चौकात भगवी गर्दी पाहायला मिळाली. 4 वेगवेगळ्या ठिकाणांवरनं सुरू झालेला मोर्चा दसरा चौकात येऊन विसर्जित झाला. त्यापूर्वी मोर्चात सामील झालेल्या मुलींमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं.
स्थानिकांबरोबरच सीमावासियांनी सुद्धा या मोर्चात मोठ्या संख्येनं हजेरी लावली. छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे तसंच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ सुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात यावं या उद्धव ठाकरेंच्या मागणीला शिवसंग्रामच्या विनायक मेटेंचा पाठिंबा मिळतोय. किमान 3 दिवसीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी आणि मराठा समाजाच्या विषयांवरती चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातले वेगवेगळे नेते हे मराठा समाजाचा केवळ वापर करत असून भाजप सुद्धा त्याच वाटेवर असल्याची टीका त्यांनी केली. ते अलिबागमध्ये बोलत होते. दरम्यान येत्या 23 ऑक्टोबरला पुण्यामध्ये वकील परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी संदर्भात ड्राफ्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. ठाकरे यांनी जे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे त्यालाच माझं पूर्ण पाठिंबा असून फक्त कमीत कमी ते मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी आणि मराठा समाजाच्या प्रश्नाच्या बद्दलच ते 3 दिवसाचं कमीत कमी अधिवेशन असावं. चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत सारवासारव केली आहे. मी कोणत्याही जातीबद्दल नाही तर केवळ मोर्चांबाबत बोललो असं स्पष्टीकरण बडोले यांनी दिलंय. सध्या पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत आहेत, कुणीही उठसूट आरक्षणाची मागणी करताय असं विधान राजकुमार बडोले यांनी केलं. शिवाय कोपर्डीच्या नावाखाली जर कोणी अनुसूचित जातींवर अन्याय केला तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी राजीनामा देऊ असंही बडोले म्हणाले. औरंगाबादेत आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये ते बोलत होते. कायदा सुव्यवस्था बिघडवणारे राजकुमार बडोले हरियाणामध्ये मोर्चे निघालेले आहेत, राजस्थानमध्ये मोर्चे निघाले आहेत, बऱ्याच ठिकाणी मोर्चे निघालेले आहेत. त्याच्यामुळे असा विषय कुठंच बोललेला नाही मी, का एका पर्टिक्युलर समाजाच्या संदर्भात बोललेलोच नाही. आणि परिस्थिती तर अशी होते का सामान्य माणसाला मोर्चा काढताना तो विचार करावाच लागतो. त्याच्यामुळे तो काही विषयच नव्हता. मी तसं काही एका पर्टिक्युलर समाजाच्या संदर्भात बोललेलो नाही. ओबीसी समाजाचा पण मोर्चा निघाला. अजून काय लोक तयारी करतात. आम्ही सहज याच्या पुढे बोलताना आम्ही म्हटलं काय पैसे तर शेवटी पैसे लागतात ना, त्याच्यामुळे आम्ही तो म्हटलं. पण कुणाला बोलायचं आमचा काय त्याच्या मागचा उद्देश नव्हता. या पद्धतीने विधान करून त्यांनी एकतर जो काही अवमानकारक भाषा केलेला आहे या संबंधी आणि विशेष करून सामाजिक शांतता निर्माण करण्याची जबाबदारी ज्या शासनामध्ये आहे त्या ठिकाणचा मंत्री ज्यावेळी सामाजिक शांतता निर्माण करण्याची भाषा करतो, मला असं वाटतं की त्यानं ताबडतोब मंत्रिमंडळातून बडतर्फच केलं पाहिजे. नाणीचे वादग्रस्त नरेंद्र महाराज यांच्या दरबारात केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावल्यामुळे विरोधक आक्रमक झालेत. राजसत्ता संपुष्टात येऊ लागल्यामुळेच फडणवीस धर्मसत्तेचा आधार घेतात. त्यामुळे आधी त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावं आणि मग धर्मसत्ता करावी अशी खरमरी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. देहदानाचा संकल्प केलेल्या 56,000 जणांचा नाणीजमध्ये सत्कार करण्यात आला. तिथे मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. आज रत्नागिरीत नरेंद्र महाराजांचा सत्कार समारंभ होणार असून यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, अनंत गीते हे उपस्थित असतील. विशेष म्हणजे 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबांना वर्षा या निवासस्थानी आमंत्रित केल्यामुळे असंच वादळ उठलं होतं. या देशामध्ये राजापेक्षा त्यागाला नेहमीच अधिक महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणून आपण हे बघितलं की ज्या ज्यावेळी राजसत्ता ही पथभ्रष्ट झाली त्यावेळी धर्मसत्तेनं त्याला रस्त्यावर आणण्याचं, पथावर आणण्याचं, साखळीवर आणण्याचं काम हे केलेलं आहे. राज्यसत्ता चालवण्याची आता क्षमता त्यांची संपलेली हे गौतक दिसते मला. आता जर राज्यसत्ता जर संपुष्टात आलेली आहे असं जर त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे तर मला असं वाटतं मग त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ काल बीडमध्ये दलित समाजानं विराट मोर्चा काढला होता. या दलित ऐक्य मूक मोर्चाच्या निमित्तानं दलित बांधवांसोबतच SC, ST आणि NT वर्गही एकाच झेंड्याखाली एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अॅट्रॉसिटी कायद्यात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येऊ नयेत या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मोर्चामध्ये सामील झालेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देत हा मोर्चा विसर्जित करण्यात आला. या मोर्चासाठी बीडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीचे संकेत मिळतात.
मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. यावेळी दोनही पक्षात सकारात्मक चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण आणि सुनील तटकरे यांनी सांगितलंय. 4 ते 5 दिवसात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दोनही पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात. काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे मोहन प्रकाशजी आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत जनरल सेक्रेटरी श्री प्रफुल्ल पटेल, तटकरेजी, अजित पवार, मी स्वतः, माणिकरावजी ठाकरे अशी एक संयुक्त बैठक आमची या ठिकाणी झालेली आहे. चर्चेच्या माध्यमातून एकमेकांची मतं या ठिकाणी आम्ही समजावून घेतलेली आहेत. अंतिम निर्णय अजून कदाचित एक मीटिंग कदाचित अजून होईल. अंतिम निर्णय नंतर घेतले जाईल. आम्हालाही आमच्या आदरणीय पवारसाहेबांजवळ चर्चा करायची आहे. ती राष्ट्रीय पातळीवर चर्चा करतील. एकंदरीत ही सकारात्मक चर्चा आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आम्हाला बसून निर्णय करावा लागेल, कारण कुठल्याही क्षणाला काही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे ते वेळेचं बंधन ठेवून आम्ही लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय करू. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याचा कार्यक्रम पत्रिकेवरनं खडसे समर्थकांनी भाजपच्या बैठकीतच गोंधळ घातलाय. कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ खडसेंचं नाव अगदी खाली छापण्यात आलंय. त्यावर खडसे समर्थकांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री जळगावच्या दौऱ्यावरती आहेत, त्यासाठी जळगावच्या ब्राह्मण संघ सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला खुद्द एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. दरम्यान प्रोटोकॉलनुसार खडसेंचं नाव योग्य ठिकाणी छापल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. तर समर्थकांना प्रोटोकॉल ठाऊक नव्हता, त्यामुळे त्यांनी गोंधळ घातल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलंय. सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांना 10 कोटी रुपये खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलंय. गणपत देशमुख यांना एप्रिल महिन्यात 7 धमकीची पत्र आली आहेत. ही पत्र कुणी पाठवली आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्याचा सध्या पोलीस तपास करतायत. दिवाळीपूर्वी 10 कोटींची खंडणी न दिल्यास गणपतराव देशमुख यांच्या जीवाला धोका आहे, असा मजकूर या पत्रात वाचायला मिळतो. लातूरातल्या क्रीडा संकुलात होणारा सैराट हवा हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना या कार्यक्रमाचा त्रास होईल असं कारण पुढे करत काही लोकांनी ते तोडफोड केली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रमच रद्द झालाय. एका खासगी शाळेला मदत निधी देण्यासाठी चला हवा येऊ द्या आणि सैराट चित्रपटातील कलाकार एकत्र येऊन लातूरात सैराट हवा नावाचा कार्यक्रम सादर होणार होता. त्यासाठी लातूरचं क्रीडा संकुल भाड्यानं घेण्यात आलेलं होतं. मात्र ऐनवेळी या कार्यक्रमाला विरोध करत तोडफोड झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. काल काही लोकांनी त्यांचं जे काम होतं, पेंडॉल तयार करण्याचं जी व्यवस्था, स्टेज व्यवस्था, त्या ह्याच्यामध्ये काही लोकांनी जे म्हणाले की आम्ही क्रीडाप्रेमी आहोत, पण ते इथले मैदानावरचे नव्हते. माहिती घेतल्यानंतर सकाळीच त्यांनी येऊन त्यांचं काम बंद पाडलं इथे. आणि त्याच्यानंतर आज सकाळी मला समजलं की त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला म्हणून. सांगली जिल्ह्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातल्या करंजे गावात एका शिक्षकानं आणि विद्यार्थ्यानं त्यांच्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. ही घटना घडून 22 दिवस उलटून गेले तरीही अद्याप आरोपी शिक्षकाला अटक केली गेली नाहीये. हे फरारी आरोपी पोलिसांना सापडत नसल्यामुळे आता विविध पक्ष आणि संघटना या मुलीच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभ्या राहिल्यात. जिल्ह्यात एकीकडे मुलींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस निर्भया रॅलीचं आयोजन करतायत, तर दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आरोपी 22 दिवस उलटूनही पोलिसांना सापडत नाहीये. त्यामुळे या घटनेविषयी लोक आता आक्रमक झालेत. तलाक ही एक प्रक्रिया आहे, केवळ 3 शब्द नाहीत आणि कुराणमध्येही हे सांगितलेलं आहे, अशी माहिती जफर सरसावाला यांनी दिलेली आहे. सरसवाला मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. केवळ 3दा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देणाऱ्यांना जेलमध्ये पाठवायला हवं, असंही त्यांनी सांगितलंय. मोदी सरकारनं लागू केलेल्या समान नागरी कायद्याला विरोध करत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं देशभरात मुस्लिम महिलांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लेकिन फिर प्रॉब्लम है, तो फिर आखिर में आप तलाक दो, थर्ड, जिससे मामला खत्म हो जाता है. उसका मतलब ये हुआ कि तलाक जो है वो एक प्रोसेस है. मतलब ये आर्बिट्री एक सिटिंग के अंदर जो एक बार आदमी बोल के खत्म करता है, भाई टेलीफोन पे बोल दी, व्हाट्सएप पे मैसेज भेज दिया, फेसबुक पे लिख दिया,
तो ये कुरान के बिल्कुल खिलाफ है। न्यू जर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशननं एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प सहभागी झालेले. दरम्यान त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधितही केलं आणि यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हिंदूंचे प्रशंसक असल्याचं सांगितलं आणि जर निवडून आलो तर नरेंद्र मोदींसारखी धोरणं अमेरिकेत लागू करेल अशी घोषणाही त्यांनी केली. रिपब्लिकन हिंदू कोलिशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॉलिवूड, टॉलिवूड आणि पंजाबी संगीत कार्यक्रमांची रंगारंग मेजवानी होती. तर यातून जमा झालेला 50% निधी काश्मीरी पंडितांसाठी आणि दहशतवादानं पीडित असलेल्या देशातील लोकांना दिला जाणार आहे.